रोहित पवारांच्या मनात काय असा सवाल आता निर्माण झालाय, कारण आज मी गुलाबी रंगाचा शर्ट घातलाय। गुलाबी रंग हा लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणार आहे, म्हणून मी तो रंग घातल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्याचा दुसरा अर्थ काढू नका असंही रोहित पवार म्हणाले आहेत। जबाबदारी न मिळाल्यामुळे रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। त्यावर बोलताना मी नाराज नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। रोहित पवारांची राष्ट्रवादीत गुलाबी नाराजी। पक्षात जबाबदारी मिळत नसल्यानं रोहित नाराज। रोहित पवारांच्या नाराजीनं पवारांच्या पक्षात वाद। रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रोहित पवार पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचारात दिसले नाही। निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या बैठकांपासून ते लांब राहिले होते। शरद पवार पक्षातून मोठी जबाबदारी देतील असं त्यांना वाटत होतं, पण तसंही होत नसल्यानं आता ते त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवू लागले। पक्षासाठी काम करताना शरद पवारांचा पाठिंबा पुरेसा असल्याचं सांगत त्यांनी आपल्या मनातील नाराजीला वाट करून दिली आहे। फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय, सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे। पार्टीचा सपोर्ट नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही तर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे। तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे। पार्टी हा विषय नंतर। रोहित पवारांच्या तोंडी नाराजी असताना त्यांनी आज गुलाबी शर्ट परिधान केला होता। त्यांच्या गुलाबी शर्ट बाबत माध्यमांनी फार खोदून विचारलं नाही, तरीही त्यांनी गुलाबी शर्ट बाबत त्यांची बाजू सांगितली। एवढंच नाही तर विकास कामांसाठी अजित पवारांना भेटू शकतो असंही ते सांगायला विसरले नाही। लाडक्या बहिणी नाखुश आहेत आणि लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणारा जो गुलाबी कलर आहे तो गुलाबी कलर त्या ठिकाणी मी घातलेला आहे। वेगळा अर्थ तिथं कुठेही काढू नये एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। रोहित पवारांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाल जोडीतले लगावले। रोहित पवार येत्या काळात सत्ता पक्षासोबत असतील असा दावा राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंनी केला। रोहित दादांना पक्षामध्ये डावललं जाते, यापेक्षा पक्षातल्या सिनियर मंडळींना ते आपलंसं करून न घेण्यामध्ये ते अपयशी आहेत किंवा सिनियर मंडळींना आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे। त्यापेक्षा मी पक्षातला प्रमुख नेता आहे हे जे काही चित्र ते उभं करत होते त्यातून पक्षामध्ये कुठंतरी मतभेद आहेत, हे नक्कीच आज त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे करून दाखवले, बोलून दाखवले। पण याही पलीकडे जाऊन त्यांना सत्तेचा मोह आता सुटलेला आहे। त्यांना सत्तेमध्ये यायचे, ते सत्तेमध्ये महायुतीसोबत कधी येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी त्या वक्तव्यातून आज आपल्याला सूचित केलेलं असावं। रोहित पवारांची ही नाराजी पेल्यातलं वादळ ठरतं का, की पक्षात आणखी एका फुटीची ही नांदी ठरते, हे येणारा काळ सांगेल। पण सध्या तरी रोहित पवारांच्या नाराजीची शरद पवारांच्या पक्षाकडून कोणतीही दखल घेतल्याचं दिसत नाही। कपिल राऊतसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।